इन सोलापूर न्यूज चॅनलला शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी सदिच्छा भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे। सौ अस्मिताताई गायकवाड यांनी 30 वर्षांपासून एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्यासाठी मोठे योगदान दिलं। त्याचं निष्ठेचं फळ म्हणून शिवसेनेचे सर्वेसर्वा माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर आदरणीय रश्मीवाहिनी ठाकरे, शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुंजार नेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांची शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती केली। यानंतर त्यांनी सर्व दैनिक आणि चॅनलला भेट दिली। आजवरच्या आपल्या राजकीय प्रवासात चांगल्या कामांना प्रसिद्धी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। शुक्रवारी संध्याकाळी सोलापूरच्या इन न्यूज चॅनलला भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनलचे संपादक समाधान वाघमोडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं नूतन शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांचं स्वागत आणि सत्कार केला। गिरीश मंगरुळे यांनी प्रास्ताविकेतून अस्मिताताई गायकवाड यांच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या। शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या नूतन उपनेत्या आणि आपल्या सर्वांच्या ताई अस्मिता गायकवाड यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर ताई उपनेत्या होणं हा एक सोलापूरचा गौरव आहे। शिवसेना म्हटलं की स्वर्गीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन कशाचीही पर्वा न करता, कोणत्याही गुन्ह्याची अथवा कुठल्याही याची तमा न बाळगता जे कट्टर शिवसैनिक सोलापुरात उभा राहिले आणि ज्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक गुन्हे अंगावर घेतले आणि मी आता म्हणल्याप्रमाणे कशाचेही तमा न बाळगता केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपलं दैवत म्हणून ज्यांनी काम केलं, शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्यात वाढवली, त्यात अस्मिताताईंचा खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर ते वापर ठरणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून त्या कार्य करतात। म्हणजे ॲक्च्युली मी सुद्धा म्हणजे या फील्डमध्ये येण्याच्या आधीपासून ताईचं नाव ऐकतो की बाबा शिवसेना महिला असा उल्लेख झाला की अस्मिताताई गायकवाड हे नाव प्रामुख्याने यायचं आणि आम्हालाही ती उत्सुकता लागायची की बाबा ताई कोण आहेत, काय कसं काम करतात म्हणजे। आणि जेव्हा जेव्हा मग आम्ही नंतर ताईंना पाहत गेलो, त्यांचं कार्य पाहत गेलो आणि या फील्डमध्ये आल्यावर ताईंचं कार्य हे जवळून पाहण्याचा योग आला आणि त्यावेळी कळलं की शिवसेना अंगार आहे आणि हे म्हणतात ते कशामुळं की अशा कार्यकर्त्यांमुळे, अशा पदाधिकाऱ्यांमुळे। केवळ शिवसेना प्रमुख हेच एक उद्देश, हाच एक विचार डोळ्यासमोर ठेवून एकनिष्ठपणे 30-35 वर्ष काम करणारे शिवसैनिक होते, पदाधिकारी होते आणि त्यामुळं आज देखील शिवसेना मोठ्या ध्येयाने उभी आहे। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ताईंसारखे अनेक पदाधिकारी शिवसैनिक आज देखील अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना एक आधार दिला। खरं तर अनेक मोठे नेते, अनेक दिग्गज नेते, अनेक पदाधिकारी सेनेतनं बाहेर पडत असताना, रोज सेनेला खिंडार पडत असताना शिवसेनेचे जे जुने सैनिक पदाधिकारी आहेत ते सोलापुरात ठामपणे उभे राहिले आणि त्यात आदरणीय अस्मिताताई होत्या। आणि खरं तर नीलमताई गोरे आणि अस्मिताताई म्हणजे एक समीकरण ठोस बनलं होतं आणि नीलमताई गेल्या म्हणल्यावर अस्मिताताई जाणार हे 100% होतं आणि कदाचित आम्हाला मीडियाला सुद्धा तेच वाटलं होतं की आता ताईंचा सुद्धा प्रवेश होणार आणि ती बातमी येणार, पण तसं काही झालं नाही। ताईंनी उद्धव साहेबांना अगदी मनापासून साथ दिली आणि मातोश्रीवर जी निष्ठा होती ती त्यांनी कायम ठेवली आणि म्हणून त्याचंच एक फळ म्हणून गेल्या 30 वर्षाच्या निष्ठेचं फळ उशिरा का होईना ताईंना मिळालंय आणि ताई एक उपनेत्या म्हणून त्यांच्यातून निश्चित एक मोठं कार्य आगामी काळात होईल। शिवसेना कठीण परिस्थितीतून जाते आणि अशा काळात ताईंसारखे निष्ठावंत पदाधिकारी पुन्हा नव्या जोमानं शिवसेनेला उभारून बाळासाहेबांची, आदरणीय शिवसेना प्रमुखांची जी शिवसेना आहे ती त्याच कट्टरतेने ते पुढे नेतील असा मला विश्वास वाटतो। आणि ताईंच्या कार्यात आम्ही यापूर्वीपासून त्यांच्या मुलाची साथ दिलेलीच आहे आणि उपनेत्या म्हणून आम्हाला देखील एक अभिमानाने आहे आणि ताई निश्चितच आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुम्हाला यात साथ देऊ आणि तुमच्या हातून एक मोठं कार्य या निमित्त अशी प्रार्थना जगदंबेचरणी करतो। आतापर्यंत दैनिक आणि प्रसार माध्यमांनी मला केलेल्या सहकार्यामुळेच माझं कार्य जनतेपर्यंत पोहोचू शकलं आणि त्यामुळे त्याचीच दखल घेऊन सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माझ्या शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी भेट दिली, असं इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड म्हणाल्या। येणारा काळ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे,
या तिघाडी सरकारला जनता बरोबर त्यांची जागा दाखवून देणार आहे. पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार आहेत असेही त्या म्हणाल्या. खरोखर खूप कृतज्ञतेच्या भावना आहेत. सन्माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या लाडक्या बहिणी रश्मी ठाकरे आणि त्याचबरोबर आदित्यजी ठाकरे युवासेना प्रमुख, या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, खरोखरच मला असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं की मला एवढं मोठं पद देऊन पक्ष माझा सन्मान करेल. आणि मी एका सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती आहे की जिचा म्हणजे माझ्या 7 पिढ्यात राजकारणात कोणी नव्हतं. पक्षाने जेव्हा मला पहिल्यांदा शहर प्रमुख केलं 96 साली, त्यानंतर 97 साली नगरसेविका झाले मी शिवसेनेची, त्यानंतर 2002 साली नगरसेविका झाले. अशी चढती कमान सतत राहिली आणि नंतर जिल्हा प्रमुख म्हणून जवळजवळ गेली 22 ते 25 वर्ष मी निष्ठेने काम करते. पण असं कधी वाटत नव्हतं की पक्ष एकदम उपनेता करेल मला. आणि खूप आश्चर्याचा सुखद धक्का मला मिळाला खरोखर. आणि असं कळलं म्हणजे संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक मेसेज गेला की इथे निष्ठेला उद्धव साहेबांकडे सगळ्यांच्या निष्ठा आणि त्यांची बरोबर बेरीज वजावटी असते. आणि उद्धव साहेबांना एक माहित आहे की आपले जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना इथे शिवसेनेमध्ये न्याय द्यायचा आणि शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळतो हे माझ्या उदाहरणातनं संपूर्ण महाराष्ट्रावर गेलं. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातनं मला फोन आले की 30 वर्षाच्या कष्टाचं ताई चीज झालं आणि एका योग्य व्यक्तीला न्याय मिळाला. असं महाराष्ट्रातली एकही शिवसैनिक किंवा एकही शिवसेना नेता म्हटला नाही की यांना पद कसं दिलं. उलट प्रत्येकानं असं म्हटलं की खरोखर त्या पदाला त्या लायक होत्या आणि शी डिझर्व इट, हे प्रत्येकाचं वाक्य होतं. आणि खरोखर मला खूप असं भरून आलं त्यावेळेस जेव्हा मला पहिल्यांदा कळलं. मला आमच्या उपनेत्या संजनाताई घाडी, आमचे संपर्क प्रमुख कोकिळ साहेब, उपनेते ज्योतिताई ठाकरे या सगळ्यांनी फोन करून अभिनंदन केलं. त्यावेळेस मला असं म्हणजे माझा विश्वास नव्हता बसला की आपल्याला एवढं मोठं पद पक्षाने देऊन आपला सन्मान केलाय. आणि मला आजपर्यंत असं वाटतंय की जी मी निष्ठा पक्षावर अढळ ठेवली या पूर्ण काळामध्ये, आणि शिवसेना पक्षप्रमुखांसारखा खरंच नेता नाहीये. म्हणजे मी आज शिवसेनेची एक उपनेता म्हणून हे बोलत नाहीये, परंतु अगदी मी सर्वसामान्यांमध्ये पण जेव्हा फिरते तर तेव्हा प्रत्येकाचं हे मत आहे की शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि रश्मी वहिनी एक सोज्वळतेचं प्रतीक म्हणून किंवा एक सुसंस्कृत आपल्याला मुख्यमंत्री कसे बघायला मिळाले त्याचं एक प्रतीक उद्धव साहेब आहे. आणि सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची सुसंस्कृत पत्नी कशी असावी याचं उत्तम उदाहरण रश्मी वहिनी आहे. तर त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मला इतकी वर्ष काम करायला मिळालं. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले, वारंवार त्यांना भेटण्याचा योग आला, हे मी माझं भाग्य समजते. आणि मला स्वतःला पण असं वाटतंय की गेली अनेक वर्ष मी जे काम केलं त्याची पोचपावती मला जेवढं अपेक्षित होतं त्याहीपेक्षा जास्त भरभरून असं मला आदरणीय उद्धव साहेबांनी आणि रश्मी वहिनींनी माझ्या पदरात टाकलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आता कठीण काळातून जाते आणि अशा वेळी मोठी जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे. वास्तविक पाहता हे इतकं सोपं नाही किंवा एक चॅलेंजिंग अशी जबाबदारी असणारे काम असणारे. कशा पद्धतीने तुमची आता कामाची हा काळ अवघड म्हणता येणार नाही खरोखर आहे. म्हणजे तुम्ही म्हटल्यासारखं परीक्षेचा काळ आहे, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उलट झालंय की आमच्याकडून जरी 40 लोक फुटले तरी असे लाखो लोक पक्षात प्रवेश करतात, हजारो लोक रोज मातोश्रीवर येत आहेत, प्रवेश करतायत. त्यामुळं अवघड आणि कठीण असे शब्द जरी समोरच्यांना वाटत असले किंवा दिसत असलं तरी तसं नाही आहे. मी मातोश्रीवर गेले होते त्यावेळेस मी परिस्थिती बघतीये की रोज नवीन नवीन लोक पक्षात येत आहेत, रोज नवे नवे कार्यकर्ते येऊन मिळत आहेत. आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि रश्मी वहिनी यांच्या सगळ्या पूर्ण दोघांची म्हणजे बघितलं, कार्यकर्त्यांना सांभाळून घेणं, त्यांच्यावर विश्वास टाकणं, निष्ठावंतांना संधी देणं आणि आदरणीय उद्धव साहेबांचं जे सुसंस्कृत नेतृत्व आहे, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी महाराष्ट्रावर आपली एकच मुख्यमंत्र्याचं नाव झालं कुटुंब प्रमुख. अशी उपाधी एकाही मुख्यमंत्र्याला आतापर्यंत मिळाली नाही आणि न भूतो न भविष्यती, आता भविष्यात पण मिळणार नाही. तर असे उद्धव साहेब आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक बांधणी, त्याचबरोबर जी आम्ही आतापर्यंत आमचे जे शिवसैनिक आहेत असं म्हणता येणार नाही, ते थोडे विखुरले गेले किंवा ह्या पक्षात कुठे म्हणजे त्यांना काही लोकांना असं होत असतंय
की चमकोगिरीवर काही लोक भांडण्याचा प्रयत्न करतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की जे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठेच गेलेले नाहीत. म्हणजे तुम्हाला जे दिसतंय की लोक गेलेत, काही लोक तिथे जाऊन बाहेर गेलेत, नेते गेलेत, पण जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हाडाचे, जे पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी कुठेही गेले नाहीत. आणि सोलापूर जिल्ह्याचा अत्यंत अभिमान वाटतो. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये इतकी फूट झाली, पण शिवसेनेचा एकही पदाधिकारी सोलापूर जिल्ह्यातला फुटला नाही. आज अनेक उदाहरणं सांगता येतील. वर्डे साहेब आहेत, वानकर साहेब आहेत, खंदारे साहेब आहेत, अजय दासरी साहेब आहेत, त्याचबरोबर अभंगरावजी आहेत, दीपक गायकवाड साहेब आहेत, असे सगळे लोक आहेत आणि की ज्यांनी अनेक वर्ष काम केलं, पण कोणी फुटलं नाही. दाराजी जरी झाले तर शिवसैनिक हे पद सोडणार नाही, ही जी ठाम भूमिका सोलापूरची आहे. तर त्यामुळं चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर महिलांचं संघटन सोलापूरच्या इथल्या पदाधिकाऱ्यांच्या बांधणीमध्ये सगळ्या आमच्या जे आता जे सगळे आजी पदाधिकारी आहेत, माजी पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी एकोपा ठेवून कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेना जास्तीत जास्त सक्षम करता येईल, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी. कारण हे जे आमचं आम्ही विरोधामध्ये आहोत सध्या, हे फार थोड्या दिवसाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबच आपल्याला मुख्यमंत्री दिसणार आहेत आणि पुढे सगळा काळ हा शिवसेनेचा सोनेरी भविष्य काळ असणार आहे. आणि त्या काळामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं महाराष्ट्रभर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला, सर्वसामान्य महिलेला तिला सगळ्याच दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. पण मला असं वाटतं की महिलांचं आर्थिक सक्षमीकरण जास्त महत्वाचं आहे. कारण आता आपण बघतो कुटुंब व्यवस्थेमध्ये नुसत्या महिलेवर आज हे चालतात घरं. कितीतरी घरं आपण बघतोय की तिथं पुरुष व्यसनाधीन झालेले आहेत आणि नुसत्या महिलांवर घर चालतं. अशी किती काही लोकांचे बेरोजगार आहेत पुरुष आणि महिलेवर घर चालते. अशी कितीतरी उदाहरणं बघतोय आम्ही. आणि हे सगळं बघत असताना असं वाटतंय की या महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण त्यांची बहीण म्हणून उभं राहणं आणि एक शिवसेनेची उपनेता म्हणूनच नाही तर त्यांची एक कुटुंबाची सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर राहणं माझं कर्तव्य वाटतंय. ते कार्य मी येणाऱ्या काळात करणार आहे. अनेक लोक अशा आहेत की जे मातोश्रीपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यांच्या भावना पोहोचू शकल्या नाहीत, तर त्या मी त्यांच्या भावना आदरणीय रश्मी वहिनी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. असं ज्या ज्या गोष्टी मला शक्य होतील, आज संजनाताई घाडी असतील, आमचे संपर्क प्रमुख आहेत अनिलजी कोकिळ साहेब, यांच्याशी बोलून त्यांच्या माध्यमातून चांगल्या व्यक्तींना इतर जिल्ह्यातल्या न्याय देणं, अशा अनेक कामं मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. एकूणच की शिवसेनेला सोनेरी काळ आणण्यासाठी मला जे जे जीवाचं रान करता येईल आणि आमची पहिलं इथली सोलापूरची पण ताकद, कारण 4 आमदार होते सोलापूरला एकेकाळी, तर ते 4चे 8 कसे होतील या येणाऱ्या विधानसभा सभेला, यासाठी प्रयत्न करणार आहे. विधानसभा, लोकसभा प्रत्येक काळ शिवसेना पक्षप्रमुखांवरचा लोकांचा वाढता विश्वास आहे, तर त्या वाढत्या विश्वासाला खतपाणी मला कसं घालता येईल आणि तो वाढता विश्वास मतांच्या रूपात त्याचं रूपांतर कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यांना आज भाववाढ असू देत, बेरोजगारी असू देत, ही जी आश्वासनं सरकारने दिली होती त्या आश्वासनांवर त्या विषयावर कुणीच बोलत नाहीये. आपण त्यांचा दसरा मेळावा बघितला असेल की वाटली त्यांची एक उद्धव साहेबांना टार्गेट सोडलं तर काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. इतक्या खालच्या पातळीवर बोलणारे नेते तिथं बोलायला दिलं कसं त्यांना, अशी म्हणजे भावना सगळ्या सर्वसामान्यांची होती. आणि असं त्यांना वाटत आहे की उद्धव साहेबांवर टीका केल्यावर आपण मोठे होऊ, पण मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचंय, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, जे जे कुणी आतापर्यंत उद्धव साहेबांवर टीका केली त्यावेळेस उद्धव साहेब मोठे झालेत आणि ही लोक आज जमीनदोस्त झालेली आहेत. कारण कसं आहे, साहेबांवर उगीच सवंग लोकप्रियतेसाठी साहेबांसारखी आपली लायकी नसताना आपल्या अवकातीत राहून बोलायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण बोलायला पाहिजे. आणि इव्हन मला बायकांचं पण आश्चर्य वाटतं, बाईचं बाईपण तिने जपलं पाहिजे, तिची सुसंस्कृतता बोलताना तिच्यापर्यंत दिसली पाहिजे, तिची संस्कृती, तिचा सुसंस्कृतपणा. आता सुशिक्षित असेल तर नुसतं शिक्षित दिसतंय पण सुशिक्षितपणा कुठे दिसत नाहीये. असे मला काही तिथं महिला सुद्धा बघायला मिळाल्या की अशा पद्धतीने त्या बोलतायत आणि अक्षरशः म्हणजे लोकांनी हसं केलं त्यांचं. त्यांना वाटत असेल की मी किती भारी बोलले, कुठेतरी व्यासपीठ मिळालं तर आपण ते उद्धव साहेबांवर टीका करून आपल्या पक्षाचं म्हणजे किंवा आपल्या पक्षाच्या लोकांना खुश करण्यासाठी, आपल्या पक्षप्रमुखांना त्यातनं आपली संधी साधून घेण्यासाठी असं जर उद्धव साहेबांवर टीका करत असतील, मला त्यांची नाव घेण्याची पण त्यांची लायकी नाहीये, मी नाव पण नाही घेणार. पण मला असं वाटतंय की आपल्या बाईंनी आज राजकारणात ज्या महिला आहेत त्यांनी आपली सुसंस्कृतता, आपली संस्कृती जपून, कारण त्या जे बोलतायत
कारण एक जेव्हा एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून आपण बोलत असता तर सर्वसामान्य माणूस तुमचं परीक्षण करत असतो की तुम्ही काय बोलताय, तुमचे शब्द काय आहेत, आणि त्यातनं तुमची म्हणजे उद्धव साहेबांचं काही गेलं नाही पण तुमचं जे गेलंय ते परत येणार नाही. त्यामुळं त्यांनी स्वतःचं सगळं सांभाळून काम करावं असा एक सल्ला मी देते. काय मी कुणाला फुकटचा सल्ला पण देत नसते आणि माझा तो स्वभाव पण नाहीये, पण हे एक मला वाटतंय की तिथं समोर काहीच राहिलेलं नाही. तुम्ही लोकांना काय देणार त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीये, तुम्ही महागाईवर बोलत नाही, तुम्ही गॅसचे एवढे भाव वाढले, 400 वरनं गॅस तुम्ही 1200ला देताय, पेट्रोल तुम्ही 106 रुपये केलंय. आज अनेक महिला, आज आपण बघतोय की महाराष्ट्रातनं महिलांचं गायब होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आज आपण जी आकडेवारी बघितली तर 13 लाख महिला संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे ही अतिशय शोकांतिका आहे महाराष्ट्राची की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला गायब होत आहेत. आज सोलापूरचं एक उदाहरण सांगते. शेळगावची एक महिला गायब झाली, अल्पवयीन मुलगी, आणि 2 महिने झालं तिचा शोध लागत नाहीये. आता त्या संदर्भात आम्ही सोमवारी एसपींना भेटतीये, तर त्यानंतर मी आपल्याशी सविस्तर बोलेनच. पण अशा अनेक उदाहरणं आहेत, यावर तुम्ही बोलत नाहीये. या तुमच्या नेते पदाचा उपयोग या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करा. आज तुमच्या हातात सत्ता दिली आहे तर उगीच कुठे उद्धव साहेबांवर टीका करत बसू नका. हे प्रश्न तुम्ही कसे सोडवणार यावर बोला. महाराष्ट्रातल्या जनतेचे हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार. सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. आज कंत्राटी पद्धतीचा GR आम्ही सगळ्यांनी होऊ द्या चर्चामध्ये की आम्ही जे आंदोलनं केली त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून त्यांना तो GR रद्द करावा लागला, आणि चोराच्या उलट्या बंबा म्हणून तुम्ही आंदोलन करताय. अरे काय हे, तुम्हाला काय म्हणजे जनता काय वेडी वाटली का तुम्हाला? जनतेला सगळं कळतंय. आज तुमची सत्ता असताना तुम्ही न्याय द्या प्रत्येक घटकाला. शेतकऱ्यांना न्याय नाही, शेताच्या हमी भाव नाहीये, शेतीमालाला भाव नाहीये, तुम्ही त्यावर कोणीच बोलत नाहीये. आणि तुम्ही बोलताय कशावर? उद्धव साहेबांवर. उठसूट टीका उद्धव साहेबांवर, त्यांच्या कुटुंबावर. अरे आज तुम्ही महिला आहात, तुम्ही एक आई म्हणून तर विचार करा. एखाद्याच्या मुलाला तुम्ही गोता एखाद्या प्रश्न ह्याच्यामध्ये उगी राजकारण म्हणून, घाणेरडं राजकारण म्हणून किती डर्टी पॉलिटिक्स करायचं. म्हणजे एखाद्याच्या मुलावर खोटे आरोप, ते पण घाणेरडे आरोप, आणि कुठलाही त्याला शेंडाणा बुडका, कुठलाही त्याच्यामध्ये वास्तव नाहीये, तर तुम्ही आदित्य साहेबांवर आरोप करताय. अरे तो पण एका आईचा मुलगा आहे. तुम्ही राजकारणासाठी, तुम्हाला तुमच्या सवंग लोकप्रियतेसाठी इतके वाईट आरोप, खोटे घाणेरडे आरोप करताय की ज्याच्याशी काडी मात्र आदित्य साहेबांचा संबंध नाहीये ते आरोप तुम्ही करताय. म्हणजे हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही 4 लोकांची कामं करा. ह्याच्यावर तुम्ही निवडून येणार नाहीये. तुम्ही जर जनतेचा खरोखर तुम्ही आशीर्वाद नाही घेतला तर मी खरंच सांगते, आज बीजेपीचा एकही खासदार आणि एकही आमदार निवडून येणार नाही. लोक एवढीच चिडलेली आहेत. तर ह्याच्यावर कुणी काम करत नाहीये. आणि काम कशावर करतायत? फक्त येऊन जाऊन काही टीका कुणावर? उद्धव साहेबांवर. महाराष्ट्रातला एकमेव म्हणजे टीकेचा स्रोत ठाकरे कुटुंबियावर. पण तुम्ही जेवढी ठाकरे कुटुंबियावर टीका कराल तेवढं ठाकरे कुटुंबीय तुम्ही मोठं होईल, आणि महाराष्ट्रात उद्धव साहेब एक वेळ मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान होतील, हे मी तुम्ही लिहून देते. आणि ह्याची नोंद ठेवावी त्यांच्या ह्याच्यामध्ये की मी हे वाक्य बोलले त्याची. आज तुम्ही जर ही टीका अशीच चालू ठेवली तर जनता इतकी शहाणी आहे की जनता कळेल जनतेला की एवढा सक्षम नेता उद्धव साहेब असेल म्हणून हे सगळेजण टार्गेट त्यांना करतायत. आणि त्याचा परिपाक असा होईल की उद्धव साहेब मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान होतील एक दिवस या देशाची. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि जनतेला आता एवढं जनतेच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलंय. कोविडच्या काळात त्यांनी तुम्हाला वाचवलंय, पूर्ण जनतेला वाचवलंय, आणि ह्या गद्दारांना पण वाचवलंय. म्हणून त्यांच्यावर बोलायची एवढी हिंमत व्हायला देतात त्यांची. त्यामुळे मी एवढंच सांगते, येणाऱ्या काळामध्ये सुधारावं त्यांनी, आणि जास्तीत जास्त जनतेची कामं करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, युवकांचे प्रश्न सोडवा. बेरोजगारांना 2 लाख रोजगार देतो म्हणतात त्याचं काय झालं ते बोला. महिलांच्या एवढ्या महिला घरातनं मिसिंग त्यांच्या तेवढ्या केसेस आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या तेवढ्याच केसेस आहेत, त्या कमी कशा करता येतील त्याच्यावर बोला. आणि तुम्हाला खरोखरच लोकांसमोर जायचं असेल, नाहीतर तुम्ही कुठलंही इलेक्शन घेऊ शकणार नाही. आतापर्यंत तुम्ही इतके दिवस म्हणजे इतका मोठा अपमान केलाय लोकशाहीचा की हे आतापर्यंत तुम्ही साधं सिनेटचं इलेक्शन घेऊ शकत नाहीये. कारण लोकांसमोर त्याला तोंड नाहीये. महापालिकेचं इलेक्शन नाहीये, लोकसभा विधानसभेबद्दल काही बोलतच नाहीये. ही सगळी परिस्थिती काय आहे तर त्यांनी आत्मपरीक्षणमध्ये आणि सगळ्या मीडियाकडनं सगळ्याकडनं कळतंय त्यांना की तुम्ही झिरो झालात लोकांच्या नजरेमध्ये. तर ते पहिल्यांदा तुम्ही हिरो होण्याचा प्रयत्न करा. उद्धव साहेब हिरोच आहेत आणि ते हिरोच राहणार.
ठाकरे कुटुंबीय हे असं कधी त्यांनी कुठली लोभ लांबूल चालन केलं नाही, सत्तेसाठी लांबूल चालन केलेलं नाहीये. आणि विरोधकांना मी एकच इशारा देते की ठाकरे कुटुंबीय बोलण्यापेक्षा तुम्ही काय करणार जनतेसाठी ते बोला. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटिका मंगल थोरात, शिवसेना शहर उत्तर विधानसभा संघटक प्रीती नायर, इन सोलापूर न्यूज चॅनलचे उपसंपादक दीपक सोमा, वृत्तसंपादक गिरीश मंगळुरे, राजू गायकवाड, दिनेश शिंदे, महेश येमूल, मनोज हुळसुरे, बाबू चिप्पा आदी उपस्थित होते.